नाही ते भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रामुख्याने दिसला आहे. तुम्ही संवाद साधला आहे, काही अधिकाऱ्यांशी दहिवले यांनी संवाद साधला आहे, काय वाटतंय? आता असं आहे की जसं आता ज्या पद्धतीनं आम्ही आता जॉईंट कमिशनर मिस्टर सचिन ढोले साहेबांना भेटलेलो आहे, त्यानंतर आम्ही त्यांना त्यांचं ऐकून घेतलं. त्यांनी जे मार्गदर्शन केलं खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यावर माझी त्यांना एक मागणी होती की हे जे मुद्दे आहे त्याच्यामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीला टाईमलाईन दिलेली नाही. आज यांनी टाईमलाईन ठरवणं गरजेचं आहे की आज आरएलला आपण टाकलेलं आहे, त्याच्या डिमांड किती दिवसात काढायचं, डिमांड काढल्यानंतर डिमांड पर्टिक्युलरली व्यक्तीनं भरल्यानंतर ते किती दिवसामध्ये त्याला आरएलचं सँक्शनिंग द्यायचं, डॉक्युमेंट द्यायचं, याबद्दल सरांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्यात टाईमलाईन ठरवण्यात येईल आणि लोकांना याच्यामध्ये जी काही वेळ आहे, मुदत जी ठरवली आहे त्या मुदतीमध्ये आपण आरएलची डिमांड देऊ. ठीक आहे, पीडिताने मुद्दा उपस्थित केला. 2 महिन्यापासून फाईल रखडलेली आहे, पैशाची मागणी होत आहे, अशा पद्धतीने थेट त्याच्यामध्ये हे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की पर्टिक्युलरली तिथं स्पीकर फोनवर त्यांच्या जे हाताखाली जे कर्मचारी आहे त्यांना पर्टिक्युलरली निरंजन भाऊंनी कॉल केलेला आहे आणि त्यांचे शब्द असे होते की समोरचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणतोय की परस्पर मी फाईल देत नाही. कर्मचारी एनआयटीचा कर्मचारी म्हणतोय खालच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला की मी फाईल देत नाही समोरची. आज मला हे सांगायचं आहे की जर एखादा कनिष्ठ दर्जाच्या कर्मचारीला आणि एक उच्च दर्जाचा जर कर्मचारी त्याला ती जर पर्टिक्युलर फाईल मागत असेल तर ते त्याला द्यायला पाहिजे आहे. ही सरांनी सुद्धा मंजुरी केलेली आहे गोष्टीवर. त्या गोष्टीची सुद्धा इन्क्वायरी करायसाठी आम्ही सचिन ढोले साहेबांना विनंती केलेली आहे. सुनील भाऊ, तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे. राठोड आणि यांच्यासारखे असंख्य अधिकारी आहेत, तिथे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी केली आहे. माझी मागणी आहे राठोड साहेबांनी त्या पदावून हटवण्यात निलंबित करा, पण हीच माझी मागणी आहे. ढोले साहेबांनी बोललं की या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात कळवतोय, तुम्ही समाधानी आहात? हा, ढोले साहेबने चांगलं समजून सांगितलं आम्हाला. तर उद्याला बोलवला चेअरमॅनकडं, तर चेअरमॅनला उद्याला निवेदन द्यावं आम्ही. जर आमच्या मागण्या नाही गेल्या तर संध्या चौकामध्ये आम्ही आंदोलन करू. तुम्ही समाधानी आहात का? ढोले अधिकारी जॉईंट कमिशनर यांचे संवाद साधला केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिलं की आम्ही उद्या कमिशनर साहेबाला भेटून सांगणे ज्या काही चर्चा होणार त्याच्यात का मार्ग निघते ते आम्ही काढू. पण माझी ठामपणे एकच हे आहे की माझी मागणी एकच आहे की बाकी कुठलं ओके नको हो, पण हे जे करप्टेड जे अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे यांना जर निलंबनची जर यांनी एखाद्या चौकशी बसवली नाही, यांना निलंबित जर केलं नाही तर येत्या 16 तारखेला 15 ऑगस्ट झालं आणि 16 तारखेला मी संविधान चौकामध्ये आवासन उपोषणासाठी बसणार आहोत आणि हे ठामपणे निश्चय आहे. तुम्ही ढोले साहेबांची जेव्हा संवाद साधला तेव्हा एक जो पीडित ज्यांचा भूखंडासाठी आलेला होता त्यांनी थेट असं बोललं आहे की 2 महिन्यापासून माझी फाईल रखडलेली आहे, पैशाची मागणी होत आहे. हो, बरोबर आहे, ते योग्य आहे. कारण की तिथे जो औषध आहे चपराशी त्याला बाबूचा दर्जा दिलेला आहे, पत्रक नाही दिलेला आहे, फक्त तो स्वयंघोषित बाबू बनलेला आहे. तो काय करतो, लोकांच्या फाईला गाळ करणं, फाईला लपवणं आणि मग स्वतःच पैसे घेऊन तो फाईल बाहेर काढणं आणि 500 ने 2000ची मागणी करणं. प्रामुख्याने 10 वर्षापासून राठोडांकडे एक ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही आरोप केलेला आहे की तो भ्रष्टाचारी आहे. तुम्हाला तुमची मागणी आहे का की त्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे? तो प्रायव्हेट आहे, त्याला का बरं एवढे वेळ झेलून जाय? ज्याच्यामुळे आहे की नाही एनआयटीचं नाव बदनाम होऊन राहिलेलं आहे, चेअरमॅनचं नाव खराब होऊन राहिलेलं आहे, कार्यकारी अधिकारी राठोड साहेबांचं नाव खराब होत आहे. मग त्याला ठेवायचं का कारण आहे? तो स्वतःला ट्रस्टी समजतोय. तो स्वतःला ट्रस्टी ट्रस्टी नाही, तो चेअरमॅन समजतो स्वतःला, तो स्वतःला कमिशनर समजतो. तो डायरेक्टली म्हणतो ना की माझ्या बायकोचं काहीच नाही होऊ शकत, माझं सुद्धा काही नाही होऊ शकत. या अशा अधिकाऱ्यांमुळे, अशा ड्रायव्हरमुळे जो कंत्राटी ड्रायव्हर आहे अशामुळे एनआयटीची नाचक्की होत आहे, त्याच्यावर कारवाई, त्याला नोकरीतूनच काढावं अशी मागणी आहे का कंत्राटी कर्मचाऱ्यांना? करावं आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी चौकशी बसवावी यांनी की त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आलेली आहे. नाव काय आहे त्या ड्रायव्हर? मी 27 एनआयटीचे जे चेअरमॅन आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या 4 ते 5 मागण्या होत्या. त्याच्यातल्या आज सचिन ढोले सर हे जॉईंट कमिशनर आहे, त्यांनी आज खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मी सप्तसुमरांचं स्वागत पण करतो की त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलेलं आहे. पण त्याच्यातल्या आमच्या 2 मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. त्याच्यातलं आम्हाला सांगितलं की जे लेआउटचं होतं ते आरक्षित लेआउट आहे, त्याच्या कोर्टाला केस आहे, पण ते आज न उद्या ते क्लिअर होतं आणि त्याला आरएल डिमांड देऊ, तेवढ्या लवकर प्रयत्न करू. माझा महत्त्वाचा विषय होता की जे कर्मचारी आहे, कुंटेवारीचे कर्मचारी आहे, जसं राजांच्या प्रशासकीय इन्क्वायरी बसवायची, तर त्या प्रशासकीय इन्क्वायरीसाठी त्यांनी आम्हाला एकच हे दिलेलं आहे की चेअरमॅन साहेब उद्याला आज मुंबईला आहे, तर ते उद्याला नागपूरला येतील. नागपूरला आल्याच्यानंतर त्यांच्या आमचे मोठे भाऊ
हितेशजी बचले नगरसेवक आहे देशाचे शिवसेनेचे. तर यांना आणि मला सांगितलेलं आहे की तुम्ही उद्याला या, चेअरमॅन साहेबांसोबत फेस टू फेस मी तुमचं वेट करून घेतो आणि तुमच्या ज्या मागण्या आहे तुम्ही त्यांना सांगा, त्याच्यावर आम्ही काही ना काही कारवाई करू, असं त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण याच्यामध्ये माझा मुद्दा आणि माझे प्रश्न सॉल्व्ह झालेले नाही आहे. माझा मुद्दा तर एकच आहे की राजकीय चौकशी बसवावी आणि याला तत्काळ निलंबित करावं.